नमस्कार. पारंपरिक स्वाद ह्या चॅनलवर खूप 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 तुमचं स्वागत आहे. आपल्या परंपरेचा आपल्या सगळ्यांनाच खूप अभिमान असतो आणि हे परंपरागत पदार्थाचा जतन करण्याचा माझा हा एक छोटासा खारीचा प्रयत्न आहे. आज मी तुम्हाला जो पदार्थ शिकवणार आहे तो आहे स्टफ शिमला मिर्च. आता हे स्टफ शिमला मिर्च बरोबर माझा एक अतिशय मजेदार किस्सा मी तुमच्यावर शेअर करू इच्छिते, जो माझ्या सासूबाईंनी मला सांगितला होता की हा स्टफ चिली जो आहे पदार्थ तो माझ्या सासूबाईंनी त्यांच्या आजी सासू म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या आजीकडनं शिकल्या. त्या अतिशय सुगरण होत्या, सुंदर स्वयंपाक करायच्या, पण त्यांनी कधी हा स्टफ चिली कशी करायची हे माझ्या सासूबाईंबरोबर कधीच शेअर केलं नाही. मग सासूबाईंची उत्सुकता वाढली आणि एकदा त्यांच्या नकळत त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि तीच रेसिपी त्यांनी माझ्याबरोबर शेअर केली. त्यांनी शेअर केली म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते. तर हा पदार्थ आहे, त्याच्यामधले जे स्टफिंग आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि ते स्टफिंग खुसखुशीत व्हायला पाहिजे, तरच तो पदार्थ अत्यंत स्वादिष्ट बनतो. तो चला आपण जाऊया साहित्याकडे ना. ह्याचं मुख्य साहित्य म्हणजे शिमला मिर्च आहे, जी शिमला मिर्च मधनं कापून घेतलेली आहे आणि त्याच्या आतल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ आहे, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आहे, कारण शिमला मिरची तिखट नसते म्हणून मिरची पावडर आहे ती 1 टीस्पून भरून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर एक टीस्पून धण्याची पावडर आहे, 1 टीस्पून जिऱ्याची पावडर आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे तीळ घेतले, हे मोठ्या टेबलस्पून भरून आहे. हे मी थोडेसे 5 मिनिटं मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत. आणि हा सुकं खोबरं आहे, हे सुकं खोबरं साधारणपणे 1.25 टीस्पून घेतलेलं आहे आणि ते गुलाबी रंगावर भाजून घेतलेलं आहे. आता याचं मुख्य साहित्य जे आहे ते बेसन आहे. हे साधारण बेसन मी हे साधारणपणे 1.5 वाटी आपल्या वरणाची वाटी असते त्याने घेतलं आणि ते पण मी हलकं 5 मिनिटं भाजून घेतलेलं आहे. आणि हे तेल आहे, हे तेल हे मोहनासाठी आवश्यक आहे. ते घातल्यानंतर ही जी मिरची आहे ती खुसखुशीत होते. आता किती तेल घालायचं ते मी तुम्हाला सांगते, मी मिक्स करून दाखवते. आता हे जे आहे ते रॉक सॉल्ट आहे आणि रॉक सॉल्ट घालताना थोडंसं केअरफुली घाला आणि सॉल्ट घालताना तुम्ही साधं सॉल्टचा पण वापर केला तरी पण चालू शकतो. आता मी हे मीठ व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर मी त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकते आहे, त्याच्यानंतर धण्या जिऱ्याची पावडर टाकते आहे, नंतर जे तीळ भाजलेले आहेत ते घालते आहे आणि खोबरं घालते. आता हे सगळं व्यवस्थित आपण हे करणार आहे, व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये तेल घालते. हे जे मिश्रण असतं ना ते नेहमी हाताने मिक्स करायचं असतं, त्याने आपल्याला अंदाज येतो ह्याच्यामध्ये. आता हे मी इतकंच घातलेलं आहे की माझं हे पूर्ण जो पीठ आहे ना ते ओलं झालेलं आहे. हे बघा, हे माझं सारण तयार झालंय आणि ते सारण करण्यासाठी मी पाव वाटी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता पाणी मी इतकंच घातलेलं आहे की माझा गोळा हातात न होऊ शकेल, तो जास्त ओलं पण नको आणि खूप सुकं पण नको. ही 1 मिरची मी भरली. आता मी तुम्हाला दुसरी मिरची भरून दाखवते कशी भरायची ती. ही पूर्ण अशी भरून ती तुम्ही दाबा तो मसाला, म्हणजे तुम्ही तळताना ते बाहेर येत नाही. याला आपल्याला शॅलो फ्रायच करायचंय पण ते बाहेर येता कामा नये स्टफिंग जे आहे ते. या स्टफ मिरच्या मगाशी ज्या मी भरल्या होत्या ना त्या आता बघा ह्या पूर्ण ब्राऊन झाल्या आहेत वरनं. ह्या मी नॉनस्टिक पॅन मध्ये केल्या, पण तुम्ही साध्या कढईत किंवा पॅन मध्ये करू शकता, काहीच प्रश्न नाहीये त्याच्यामध्ये. हे बघा असा हा एवढा ब्राऊन कलर यायला पाहिजे आणि मागच्या बाजूने ह्याचा केवळ थोडासा ब्राऊन रंग टर्न व्हायला पाहिजे, कारण आतनं ती सॉफ्ट खुसखुशीत आणि मागून क्रिस्प राहायला पाहिजे. तर त्याची चव खूपच सुंदर लागते, अत्यंत टेस्टी आणि स्वादिष्ट लागतो हा पदार्थ. आता हा पदार्थ तुम्ही करून बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे कॉमेंट्स माझ्याबरोबर शेअर करा. करून मला सांगा की हा पदार्थ तुम्हाला कसा काय वाटलाय आणि माझ्याकडनं आणि कुठले पारंपरिक पदार्थ तुम्हाला शिकायला आवडेल ते जरूर सांगा. मी त्याच्यावर निश्चितच विचार करीन आणि करून दाखवीन. नमस्कार, धन्यवाद.